नमस्ते. माझं नाव सिद्धी सुहास नाईक. माझ्या शाळेचे नाव पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी संचलित गांधी विद्यालय मालवणी मलाड वेस्ट. विद्यार्थ्यांनो, आपण या आधीच्या व्हिडिओत पाहिले हेल्पिंग वर्ब्स. आणि हे हेल्पिंग वर्ब्स मेन वर्बना म्हणजे मुख्य क्रियापदांना काळ बदलताना कशा प्रकारे मदत करतात हे आपण पाहिले. आज आपण पाहूया हेच हेल्पिंग वर्ब्स आपल्याला एखाद्या वाक्याचा प्रश्न तयार करण्यासाठी कसे मदत करतात हे आपण पाहूया. यासाठी आजचा भाग आहे टाइप्स ऑफ क्वेश्चन. बघा बाळांनो, टाइप्स ऑफ क्वेश्चन यालाच म्हणतात इंटरगेटिव्स. आता ह्या टाइप्स ऑफ क्वेश्चनचे 3 भाग पडतात. प्रश्नांचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे व्हर्बल क्वेश्चन, दुसरा आहे WH क्वेश्चन आणि तिसरा आहे क्वेश्चन टॅग. तर सर्वात प्रथम आपण बघूया व्हर्बल क्वेश्चन. बघा बाळांनो, व्हर्बल क्वेश्चनला आपण येस नो टाइप क्वेश्चन सुद्धा म्हणतो. आता यांना येस नो टाइप क्वेश्चन आपण का म्हणतो? तर ह्या व्हर्बल क्वेश्चनची जी उत्तरं असतात ना ती येस किंवा नो अशीच येतात, म्हणून यांना येस नो टाइप क्वेश्चन सुद्धा आपण म्हणतो. आता व्हर्बल क्वेश्चन म्हणजे नक्की काय? तर बघा, ज्या प्रश्नांची सुरुवात हेल्पिंग वर्बने होते अशा प्रश्नांना आपण नेहमी व्हर्बल क्वेश्चन असे म्हणतो. आता हेल्पिंग वर्ब कोणते आहेत तुम्हाला गेल्या वेळेला मी सांगितले होते. बघा, प्रेझेंट टेन्स मध्ये एम, इज, आर. पास्ट टेन्स मध्ये वॉज, वर. हॅव, हॅड चा पास्ट टेन्स हॅड. डू, ड चा पास्ट टेन्स डीड. विल, वुड. शाल, शुड. कॅन, कुड. मे, माइट, मस्ट. ही सर्व जी हेल्पिंग वर्ब आहेत या हेल्पिंग वर्बने ज्या प्रश्नांची सुरुवात होते त्या प्रश्नांना आपण म्हणतो व्हर्बल क्वेश्चन. आता दुसरा प्रकार बघा, WH क्वेश्चन. आता WH क्वेश्चन मध्ये बघा काय असतं, हा जो WH शब्द आहे बघा, ज्या प्रश्नांची सुरुवात WH शब्दाने होते किंवा WH ने होते या प्रश्नांना आपण WH क्वेश्चन म्हणतो. आता ते WH काय आहेत, कोणते कोणते आहेत बघा. व्हॉट, WH आला बघा, प्रत्येकामध्ये तुम्हाला WH दिसणार आहे, बरोबर आहे. WH बघा. व्हॉट, व्हॉट म्हणजे काय. व्हाय म्हणजे का. व्हेन म्हणजे केव्हा. वेअर म्हणजे कोठे. हू म्हणजे कोण. विच म्हणजे कोणता. हुज म्हणजे कोणाचा. हुम म्हणजे कोणाला. आता येथे बघा WH दिसलं, नंतरच्या ह्याच्यामध्ये फक्त H आलाय. हे काही अपवाद आहेत WH ला. बघा, हाऊ, हाऊ म्हणजे कसा किंवा कशा प्रकारे. हाऊ मेनी म्हणजे किती. पण हाऊ मेनी म्हणजे आता एखादं काउंटेबल असतं ना, 1 2 3 4 असं आपण अंकामध्ये मोजलं जातं, त्याला त्या प्रश्नाची सुरुवात हाऊ मेनीने होते. यानंतर हाऊ मच म्हणजे जे अंकामध्ये मोजता येत नाही. मोजता येतंय लिटर मध्ये, मीटर मध्ये मोजता येतं, पण 1 2 3 अशा अंकात मोजता येत नाहीत, म्हणून त्या प्रश्नांची सुरुवात हाऊ मच म्हणजे कितीने होते. हाऊ फार म्हणजे किती दूर, अंतरासाठी हा प्रश्न वापरला जातो. हाऊ लॉंग किती वेळ म्हणजे वेळ, काळ किती आहे हे विचारण्यासाठी हाऊ लॉंग या प्रश्नाने सुरुवात होते. हे झाले WH क्वेश्चन. याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे क्वेश्चन टाइप्सचा, क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग म्हणजे काय रे? तर एखादा प्रश्न आपण खात्री करण्यासाठी विचारतो, त्यासाठी आपण क्वेश्चन टॅग ह्या प्रश्नांचा वापर करतो. या प्रश्नामध्ये उत्तर सुद्धा असतं. आता बघा, आपण पाहिलं व्हर्बल क्वेश्चन, WH क्वेश्चन आणि क्वेश्चन टॅग.
बघा, मी मराठीमध्ये 3 प्रकारचे प्रश्न मांडलेले आहेत. पहिला प्रश्न, काय मी पोहू शकतो? म्हणजे काय मी पोहू शकतो? याच्यामध्ये बघा उत्तर सुद्धा आहे आणि प्रश्न सुद्धा आहे. बघा हा, काय मी पोहू शकतो? कॅन आय स्विम? बघा, कॅन म्हणजे शकणे, आय म्हणजे मी, स्विम म्हणजे पोहणे. कॅन आय स्विम? प्रश्नचिन्ह. काय मी पोहू शकतो? दुसरा, मी काय करू शकतो? बघा, हा एक प्रश्न आहे. मी काय करू शकतो? बघा, व्हॉट कॅन आय डू? बघा, व्हॉट म्हणजे काय, कॅन म्हणजे शकणे, आय म्हणजे मी, डू म्हणजे करणे. व्हॉट कॅन आय डू? मी काय करू शकतो? तिसरा प्रश्न बघा, बघा प्रश्न मराठीमध्ये बघा, मी पोहू शकतो नाही का? बघा, याच्यामध्ये काय आहे, उत्तर सुद्धा आहे. स्वतःलाच खात्री करून घेण्यासाठी हा प्रश्न विचारला जातो. मी पोहू शकतो नाही का? आता बघा, मी पोहू शकत नाही, होय ना? आय कांट, कॅन नॉट घेऊया, कॅन नॉट swim, comma, can't I? I cannot swim, can't I? आता बघा, हे 3 प्रकारचे प्रश्न तुमच्या समोर ठेवले. पहिला प्रश्न परत बघा, काय मी पोहू शकतो? कॅन आय स्विम? तर हा जो प्रश्न आहे तो प्रश्न मोडतो वर्बल क्वेश्चन मध्ये, कारण या प्रश्नाची सुरुवात हेल्पिंग वर्बने झालेली आहे. बघा, झाले की नाही हेल्पिंग वर्ब? कॅन हे हेल्पिंग वर्ब आहे. या प्रश्नाची सुरुवात हेल्पिंग वर्बने झाली आहे, म्हणून हा जो पहिला प्रश्न आहे तो मोडतो व्हर्बल क्वेश्चन मध्ये. आता बघा, लगेच तुमच्या लक्षात आलं असेल की दुसरा प्रश्न कशामध्ये मोडतो रे? WH, व्हॉट. म्हणजे हा कोणत्या ह्याच्यामध्ये मोडणार? WH क्वेश्चन मध्ये. आलं लक्षात? यानंतर बघा, या आता हा शेवटचा राहिला क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग मध्ये बघा, ह्या वाक्याचे, ह्या प्रश्नाचे 2 भाग होतात. हा पहिला भाग आणि हा जो दुसरा आहे याला टॅग म्हणतात. काय म्हणतात बाळांनो? टॅग. आता बघा, हा जो पहिला प्रश्न आहे, पहिलं जे वाक्य आहे, त्याच्यानंतर हा जो टॅग आहे, हा काय करतो? आय कॅन स्विम, मी पोहू शकतो नाही का? कॅन नॉट, कांट, कांट. हे बघा, एक मिनिट, इथे टी टाकायला मी विसरली. कॅन नॉट, कॅन नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे कांट, बरोबर आहे? आता इथे बघा, कॅन नॉट वापरलंय, बरोबर आहे? या कॅन मध्ये कॅनच्या नंतर नॉट नाही, म्हणून आपण टॅग वापरताना इथे नॉट वापरलाय. याच्यामध्ये बघा नॉट आहे, म्हणून आता बघा, आता इथे काय करायचंय? नॉट वापरायचं नाहीये, नुसतं कॅन आय. बघा, लक्ष द्या इथे, आय कॅन नॉट, बरोबर आहे? आय कॅन नॉट स्विम, कॅन आय? होय ना? म्हणजे आय कॅन नॉट स्विम, मी पोहू शकत नाही, होय ना? आलं लक्षात? तर हे दोन्ही प्रकारचे जे प्रश्न आहेत त्यांना क्वेश्चन टॅगचे प्रश्न म्हणतात. बघा, परत एकदा बघा, काय मी पोहू शकतो? हे व्हर्बल क्वेश्चन झालं. या प्रश्नाचं उत्तर आता कसं येणार? येस किंवा नो. मी पोहू शकतो, येस किंवा नो मध्ये येणार. आता हे बघा, मी काय करू शकतो? याच्यामध्ये उत्तर आलेलं नाहीये, मग ते उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. आय कॅन स्विम, आय कॅन प्ले, आय कॅन रन.
म्हणजे मी धावू शकतो, मी खेळू शकतो. जो काही प्रश्नाचं उत्तर आहे ते तुम्हाला याच्यामध्ये द्यायचंय. याच्यामध्ये प्रश्नाचं उत्तर नसतं. आता ह्या तिसऱ्या प्रकारामध्ये म्हणजे क्वेश्चन टॅग मध्ये स्वतःला खात्री करून घेण्यासाठी हा प्रश्न विचारला जातो. आय कॅन स्विम कांट आय? मी पोहू शकतो, नाही का? दुसरं बघा, इथे कॅन आहे, नुसतं नॉट नाही लावलंय, म्हणून टॅग मध्ये म्हणजे उत्तरामध्ये आपण नॉट वापरायचंय. इथे नॉट आहे म्हणून या उत्तरामध्ये आपण नॉट वापरायचा नाही. नॉट नसेल तर नॉट इथे वापरायचा, नॉट असेल तर इथे नॉट वापरायचा नाही. आले लक्षात? तुमच्या हे तिन्ही प्रकार लक्षात आले? आता बघूया आपण वर्बल क्वेश्चन सोडवायचे कसे. वर्बल क्वेश्चन कसे सोडवायचे? वर्बल क्वेश्चन बनवण्यासाठी आपल्याला हे सर्व हेल्पिंग वर्ब्स आपल्याला मदत करतात. आलं लक्षात? तर आता सर्वात प्रथम ज्या वाक्यांमध्ये हेल्पिंग वर्ब आहेत असे वाक्य आपण आधी घेऊया आणि त्याचं आपण काय करूया, व्हर्बल क्वेश्चन बनवूया. अतिशय सोपं आहे बघा. आता ही वाक्य मी तुमच्या समोर मांडलेली आहेत. आता तुम्हाला याचं काय करायचंय, व्हर्बल क्वेश्चन बनवायचंय. काय बनवायचंय? व्हर्बल क्वेश्चन बनवायचंय. बरोबर आहे? आपण नेहमी लक्षात ठेवायचं, कोणताही प्रश्न सोडवताना व्याकरणातला आधी वाक्य वाचायचं. आय एम अ स्टुडंट. बरोबर आहे? आय एम अ स्टुडंट. मग आय एम ह्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब शोधायचा. हेल्पिंग वर्ब नसेल तर मेन वर्ब शोधायचा. मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता आहे रे? एम. आलं लक्षात? आता आपल्याला याचं व्हर्बल क्वेश्चन बनवायचं आहे. अतिशय सोपं आहे बघा. आधी सब्जेक्ट येतो, मग हेल्पिंग वर्ब येतो आणि मग ऑब्जेक्ट येतं, कर्म येतं. मग नेहमी लक्षात ठेवायचं, व्हर्बल क्वेश्चन सोडवताना व्हर्बल क्वेश्चनचा एक नियम आहे, प्रश्नाची सुरुवात नेहमी हेल्पिंग वर्बनेच होते. मग याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता आहे रे? एम. मग हा एम आपण काय करूया, सुरुवातीला घेऊया. बरोबर आहे? आता एम आपण सुरुवातीला घेतल्यानंतर इथे ए स्मॉल आहे आणि इथे आपण ए काय केला, कॅपिटल केला. याचं कारण काय, तर जो लीडर असतो ना, वाक्याचं सुरुवातीचं जे अक्षर ते नेहमी लीडर असतं, मोठं असतं, हे लक्षात ठेवा. म्हणून आपण ह्याला काय केलं, आपण अक्षर हे कॅपिटल करून टाकलं. एम. आता आय बघा बाळांनो, आयचा एक नियम आहे. हा आय आहे ना, तो ऑलवेज लीडर असतो. तो वाक्यामध्ये कुठेही जाऊ दे, सुरुवातीला असू दे, मध्ये असू दे, शेवटी असू दे, कुठेही असला तरी तो लीडरच असतो, म्हणजे तो कॅपिटलच असतो. म्हणून आय आपण मागे घेताना स्मॉल केलेला नाही. एम आय बघा, एम काय केलं, हेल्पिंग वर्ब आपण पहिलं घेतलं आणि सब्जेक्ट आपण नंतर टाकला. एम आय अ स्टुडंट, प्रश्नचिन्ह. बघा झालं याचं व्हर्बल क्वेश्चन. एम आय अ स्टुडंट, काय मी विद्यार्थी आहे? स्टुडंट. याच्यानंतर बघा दुसरं, धिस इज अ पेन. बरोबर आहे? वाक्य आधी वाचायचं. वाक्यामध्ये काय आहे रे, हेल्पिंग वर्ब शोधायचा. हेल्पिंग वर्बच्या खाली काय करायचं, अंडरलाईन करायची आणि मग याने प्रश्नाची सुरुवात करायची व्हर्बल क्वेश्चन साठी. मग हा काय करायचा, आपण सुरुवातीला घ्यायचा इज. आता आय हा काय होणार आहे, कॅपिटल होणार आहे, इज. आता धिस बघा, हा आय नाही आहे कुठे पण लीडर राहण्यासाठी, हा धिस आहे. मग हा टी कॅपिटल स्मॉल होणार, म्हणजे इज धिस अ पेन? प्रश्नचिन्ह. काय हे पेन आहे? बघा हेल्पिंग वर्बने आपण सुरुवात करतोय. तिसरं वाक्य बघा, दे आर डक्स. वाक्य वाचलं, वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे, त्याच्या खाली अंडरलाईन केली. त्याला उत्तर लिहिताना व्हर्बल क्वेश्चन करताना आर हेल्पिंग वर्बनी सुरुवात केली. आर दे डक्स? प्रश्नचिन्ह.
बघा हेल्पिंग वर्बने सुरुवात केली व्हर्बल क्वेश्चनची. याच्यानंतर बघा आय विल रन. हेल्पिंग वर्ब खाली अंडरलाईन करा. विल वाक्याच्या सुरुवात प्रश्नाच्या सुरुवातीला लिहा विल. मग नंतर करता विल आय रन. यानंतर आय हॅव अ पेन. आता हॅव हेल्पिंग वर्ब काय आहे हॅव. कॅपिटल करायचा एच. हॅव आय अ पेन. बघा अशा प्रकारे हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घेऊन आपण काय केलेलं आहे प्रश्नचिन्ह टाकलंय आणि व्हर्बल क्वेश्चन तयार केलेले आहेत. काही करायचं नाही, फक्त हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घ्यायचा. फक्त हेल्पिंग वर्ब काय करायचा सुरुवातीला घ्यायचं. बाकीचे वाक्य जसच्या तसे सोडवायचे आहेत. आता बघा बाळांनो व्हर्बल क्वेश्चन कसे सोडवायचे ते तुम्हाला मी सांगितलं. यानंतर आहे WH क्वेश्चन. पण तत्पूर्वी WH क्वेश्चन शिकवण्यापूर्वी मी तुम्हाला क्वेश्चन टॅग शिकवते. कारण हे जरा कंपेअर केलं ना की ते तुम्हाला जास्त सोपं वाटेल. WH क्वेश्चन मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये दाखवते. आता आपण काय करूया WH क्वेश्चन सोडवूया. बघा पहिलं वाक्य घ्या आय एम अ स्टुडंट. बघा क्वेश्चन टॅग सोडवताना नियम फक्त एकच आहे. अतिशय सोपा नियम आहे. वाक्य जसंच्या तसं लिहायचं. कोणतंही वाक्य जसंच्या तसं लिहायचं. बघा आय एम अ स्टुडंट. बरोबर आहे जसंच्या तसं लिहिलं आय एम अ स्टुडंट. आणि हा जो फुल स्टॉप आहे ना या फुल स्टॉपला काय करायचा कॉमा करायचा. आणि आता ह्या वाक्यामध्ये बघा हेल्पिंग वर्ब काय आहे एम. तर मग काय करायचं इथे आपल्याला काय करायचं हेल्पिंग वर्ब घ्यायचंय. बरोबर आहे. परंतु ह्या एम चा इथे आपल्याला क्वेश्चन टॅग करताना आर करायचंय. काय करायचंय आर करायचंय. काय करायचं एम चं आर करायचं क्वेश्चन टॅग बनवताना. बरोबर आहे. आता आर घेतलं. या वाक्यामध्ये नॉट आहे का रे बाळांनो नॉट नाही. म्हणून तुम्हाला आता इथे काय करायचंय नॉट टाकायचंय. शॉर्ट फॉर्म लिहिलाय मी फुल फॉर्म लिहिलेला नाही. आर नॉट असं न लिहिता आर नॉट लिहिलं तरी पण बरोबर आहे. पण आर नॉट असं न लिहिता आरंट शॉर्ट फॉर्म लिहायचा आरंट. आणि मग हा जो कर्ता आहे तो घ्यायचा आरंट आय. बरोबर आहे. बघा याच्यानंतरचं दुसरं वाक्य धिस इज अ पेन. बघा क्वेश्चन टॅगचा नियम काय आहे वाक्य जसंच्या तसं आधी लिहायचं. बघा धिस इज अ पेन. आता हा जो फुल स्टॉप आहे या फुल स्टॉपचा काय करायचंय तुम्हाला कॉमा करायचंय. याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणता आहे बाळांनो इज आहे. मग त्याला काय करा इथे इज घ्या. आणि आता काय करायचंय तुम्हाला इज याच्यात नॉट नाहीये तर तुम्हाला नॉट लावायचंय. इजंट धिस आहे इजंट धिस आणि प्रश्नचिन्ह. बघा आहे ना सोपं बाळांनो. आता बघा नंतरचं वाक्य दे आर डक्स. वाक्य जसंच्या आधी तसं लिहा दे आर डक्स. फुल स्टॉपचा काय करा कॉमा करा. हेल्पिंग वर्ब खाली आधी अंडरलाईन करून घ्या. आर आहे याच्या वाक्यामध्ये नॉट नाहीये तर तुम्हाला इथे नॉट टाकायचंय. आणि मग प्रोनाउन तसंच्या तसं घ्यायचंय आरंट दे. बघा दे आर डक्स आरंट दे. याच्यानंतरचं बघा आय विल रन आय विल रन. फुल स्टॉपचा कॉमा करा. आता बघा विल चा शॉर्ट फॉर्म होतो वोंट. काय होतो वोंट. वोंट आय.
प्रश्नचिन्ह केला. आलं का बाळांनो लक्षात? बघा आपण काय केलंय, टाइप्स ऑफ क्वेश्चनचे दोन प्रकार, तिन्ही प्रकार मी समोर मांडलेले आहेत. परंतु आधी आपण व्हर्बल क्वेश्चन सोडवलं आणि त्याच्यानंतर क्वेश्चन टॅग सोडवलं. बघा व्हर्बल क्वेश्चनचा नियम काय आहे, तर हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घ्यायचा आणि मग सब्जेक्ट घ्यायचा आणि वाक्य पुढचं जसंच्या तसं लिहायचं. बघा एम आय अ स्टुडंट, इज दिस अ पेन, आर दे डक, डक्स, डक्स येणार, अनेक वचन आहे ना, एक डक नाहीये, अनेक वचन आहे, आर आलाय म्हणजे अनेक वचन आहे. आर दे डक्स, विल आय रन, हॅव आय अ पेन, माझ्याकडे पेन आहे का, काय माझ्याकडे पेन आहे. बघा याच्यानंतर हे झालं व्हर्बल क्वेश्चन. आता हे आपण काय बघितलं, क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅगचा नियम काय आहे, पहिलं वाक्य जसंच्या तसं लिहायचं आणि कॉमाचा काय करायचं, फुल स्टॉप करायचा, त्यातलं असलेलं हेल्पिंग वर्ब हा टॅग मध्ये लिहायचा. आता एमचा इथे आर होणार, एमंट आय होणार नाही, एमंट आय होणार नाही. बाकी सर्वांचे जसे तसे होतात, परंतु एमचा आर होतो इथे. आर नॉट नसेल तर नॉट घ्यायचा टॅग मध्ये, आरंट आय. दिस इज अ पेन, कॉमा, isn't this. They are ducks, aren't they. I will run, I will run, won't I. आले लक्षामध्ये बाळांनो? मग तुमच्या लक्षात आलं व्हर्बल क्वेश्चन, वाक्यांचे व्हर्बल क्वेश्चन कसे बनवायचे आणि क्वेश्चन टॅग कसे करायचे. आलं का लक्षात बाळांनो तुम्हाला? आता यानंतर आपण काय पाहूया की WH क्वेश्चन कसे बनवायचे. बरोबर आहे, ज्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहेत आणि त्या हेल्पिंग वर्बचे WH क्वेश्चन कसे बनवायचे ते आपण आता पाहूया. यानंतर आपण पाहणार आहोत WH क्वेश्चन कसे तयार करायचे. बघा WH क्वेश्चन बनवण्याच्या आधी नेहमी बघा परीक्षेला प्रश्न बनवायला सांगितला WH क्वेश्चन की त्या वाक्याखाली कोणत्या तरी एका शब्दाच्या खाली अंडरलाईन असते आणि मग सांगितलं जातं की याचा WH क्वेश्चन बनवा. बघा पहिलं वाक्य बघा, गोपाल इज अ फार्मर. गोपाल शेतकरी आहे, इज म्हणजे आहे. आता समजा त्यांनी प्रश्न असा विचारला, गोपालच्या खाली अंडरलाईन केली, गोपालच्या खाली अंडरलाईन केली आणि सांगितलं याचा WH क्वेश्चन बनवा. म्हणजे याचा प्रश्न मराठीमध्ये कसा तयार होईल रे, कोण शेतकरी आहे, कोण शेतकरी आहे. आता कोण, कोणला काय म्हणतो इंग्लिश मध्ये आपण, हू. हू म्हणजे काय, कोण. आलं लक्षात? तर WH क्वेश्चनचा नियम काय आहे की त्या प्रश्नांची सुरुवात ही WH शब्दाने झाली पाहिजे. आता याच्यानंतर हेल्पिंग वर्ब महत्वाचा आहे. या वाक्यात हेल्पिंग वर्ब काय आलाय रे, इज. WH शब्दानंतर नेहमी हेल्पिंग वर्ब वापरायचा. मग यातला हेल्पिंग वर्ब कोणता आहे, इज. मग झालं हू इज. बघा हू इज अ फार्मर, अ फार्मर. प्रश्नचिन्ह. बघा हू म्हणजे कोण. मग आता बघा WH क्वेश्चन मध्ये केव्हाच उत्तर येत नाहीत. WH क्वेश्चन मध्ये कधीच उत्तर नाहीयेत. त्या उत्तराच्या जागेवरती प्रश्न, जो प्रश्न शब्द असतो तो येतो. आता गोपाल म्हणजे कोण, म्हणून इथे आला हू. हू इज अ फार्मर. आता समजा परीक्षेमध्ये तुम्हाला गोपालच्या खाली अंडरलाईन न करता अ फार्मरच्या खाली अंडरलाईन केली. आलं लक्षात? म्हणजे प्रश्न तुम्हाला कसा विचारला रे की गोपाल कोण आहे, गोपाल कोण आहे. तर तुम्ही सर्वसामान्यपणे असा प्रश्न तयार कराल. बघा हू इज गोपाल म्हणजे गोपाल कोण आहे असं म्हणाल तुम्ही. पण एक गोष्ट बाळांनो लक्षात घ्या, इथे तुम्हाला हू न वापरता व्हॉट वापरायचंय. काय वापरायचंय, व्हॉट वापरायचंय. बघा या प्रश्नांमध्ये कोणताही व्यापार सांगितला, कोणताही व्यवसाय सांगितला तर त्या प्रश्नाला व्हॉट ने प्रश्न तयार करायचा.
हु ने तयार न करता व्हॉट इज गोपाल म्हणजे गोपाल काय आहे. आलं लक्षात. यानंतरचा दुसरा प्रश्न बघा. आय एम अ डॉक्टर. बरोबर आहे. आता इथे अ डॉक्टर खाली अंडरलाईन असेल तर प्रश्न तयार कसा होईल. आय एम अ डॉक्टर. अ डॉक्टर म्हणजे मी कोण आहे असा प्रश्न तयार होईल. हा बरोबर आहे. त्याच्यानंतर कसं येणार. हु म्हणजे कोण. हु एम आय. हेल्पिंग वर्ब तर हवंच आहे WH शब्दानंतर. हु एम आय प्रश्नचिन्ह. यानंतर तिसरा प्रश्न बघा. राधा कॅन स्विम व्हेरी वेल. राधा खूप छान पोहते. प्रश्न विचारायचा आहे. समजा राधा खाली अंडरलाईन असेल. कोण छान पोहते. राधा छान पोहते म्हणजे हु हेल्पिंग वर्ब हवाच आहे आपल्याला. हेच हेल्पिंग वर्ब आपण इकडे घेतला. हु कॅन स्विम व्हेरी वेल प्रश्नचिन्ह. आता समजा तुम्हाला राधाच्या ऐवजी हे अंडरलाईन व्हेरी वेलच्या खाली लिहिलेली असेल केलेली असेल तर राधा कशी पोहते. राधा कशी पोहते. तर असं बघायला गेलं तर बघा एक प्रश्न असा तयार होईल. हाऊ म्हणजे कशी. हाऊ कॅन स्विम राधा. पण आपण प्रश्न असा न तयार करता आपण काय करायचं. हाऊ डज राधा स्विम आपण असा प्रश्न तयार करायचा. आलं लक्षात. हाऊ डज राधा स्विम अशा प्रकारे हा प्रश्न तयार करायचा. हे एक आपली सिस्टम आहे की आपण आधी WH शब्द घेतो त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब घेतो आणि मग प्रश्न तयार करतो. ही एक सोपी पद्धत आहे पण असा प्रश्न आणखीन छान होईल. यानंतर बघा. इट इज ॲन ए. इट इज ॲन ए बरोबर आहे. म्हणजे ते काय आहे असा प्रश्न. आता ॲन ए च्या खाली अंडरलाईन असेल म्हणजे ते काय आहे. बरोबर आहे. ते काय. कायला काय. व्हॉट इज इट म्हणजे ते काय आहे. व्हॉट WH शब्द आणि मग हेल्पिंग वर्ब. याच्यानंतर बघा. दे आर बॉयज म्हणजे ते ती मुलं आहेत. बरोबर आहे. दे आर बॉयज. आता समजा आपण बॉयजच्या खाली अंडरलाईन केली. याचा प्रश्न तयार करायचा आहे. बरोबर आहे. तर हु आर दे. ते कोण आहेत. आलं लक्षात. यानंतरचं वाक्य बघा. रोहन वॉज अ गुड बॉय म्हणजे रोहन चांगला मुलगा होता. वॉज म्हणजे काय. होता. बरोबर आहे. आता समजा तुम्हाला प्रश्न बनवण्यासाठी रोहनच्या खाली अंडरलाईन आली तर तुम्ही प्रश्न कसा तयार कराल. कोण चांगला मुलगा होता. कोण म्हणजे काय. हु. बरोबर आहे. हु म्हणजे कोण. आता होता म्हणजे वॉज हे हेल्पिंग वर्ब येणार. कोण चांगला मुलगा होता. हु वॉज अ गुड बॉय प्रश्नचिन्ह. आलं लक्षात. आता समजा तुमचं रोहनच्या खाली अंडरलाईन आपण काढून टाकूया आणि अ गुड बॉयच्या खाली अंडरलाईन करूया. अ गुड बॉय. मग आता ह्याचा समजा प्रश्न तयार करायचा आहे तर कसा प्रश्न तयार करायचा की रोहन कसा मुलगा होता. अ गुड बॉय होता. बरोबर आहे. चांगला मुलगा होता. मग रोहन कसा मुलगा होता. कसा मुलगासाठी हाऊ वॉज म्हणजे होता. हाऊ वॉज रोहन. हाऊ वॉज रोहन आणि प्रश्नचिन्ह. आलं लक्षात बाळांनो. आता याच्यानंतरचं वाक्य बघा. द बुक
इज ऑन द टेबल म्हणजे पुस्तक टेबलावर आहे. समजा ऑन द टेबलच्या खाली अंडरलाईन असेल तर मराठीमध्ये प्रश्न असा तयार होईल, पुस्तक कोठे आहे. इज म्हणजे आहे, पुस्तक कोठे आहे. इथे वॉज असतं तर पुस्तक कोठे होते असं आलं असतं, पण इज आहे म्हणजे आहे. पुस्तक कोठे आहे. कोठे आहे म्हणजे कोठेला व्हेअर. व्हेअर इज द बुक म्हणजे पुस्तक कोठे आहे. आता समजा ऑन द टेबलच्या ऐवजी द बुक खाली अंडरलाईन असेल तर प्रश्न मराठीत असा तयार होईल, टेबलावर काय आहे. काय म्हणजे काय, व्हॉट. व्हॉट इज ऑन द टेबल. व्हॉट इज ऑन द टेबल म्हणजे टेबलावर काय आहे. आलं लक्षात बाळांनो. बघा तुम्हाला WH क्वेश्चन बनवण्यासाठी नियम महत्वाचा एकच की WH क्वेश्चनची सुरुवात ही नेहमी WH शब्दाने होते आणि WH शब्दानंतर हेल्पिंग वर्ब लिहायचा असतो. अशा प्रकारे WH क्वेश्चन तुम्ही तयार करू शकता. आलं लक्षात. फळ्यावर ही वाक्य दिलेली आहेत ती प्रश्नांच्या पण तिन्ही प्रकारांमध्ये सोडवून बघूया. बघा व्हर्बल क्वेश्चन, WH क्वेश्चन, क्वेश्चन टॅग आणि WH क्वेश्चन. बरोबर आहे. सगळ्यात पहिला आपण व्हर्बल क्वेश्चन मध्ये हा प्रश्न तयार करूया. बघा व्हर्बल क्वेश्चनचा नियम काय आहे तर प्रश्नाची सुरुवात ही नेहमी हेल्पिंग वर्बने होते. वाक्य वाचलं, वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब मिळाला त्याच्या खाली अंडरलाईन करा. या हेल्पिंग वर्बने व्हर्बल क्वेश्चनची तुम्हाला सुरुवात करायची आहे. मग हा वर आहे हा सुरुवातीला घ्यायचा, हा W इथे घेतला की हा वाक्याच्या सुरुवातीला आला म्हणून तो कॅपिटल झाला. वर बाकीचं वाक्य वर घेतलं, हेल्पिंग वर्ब इथे घेतला, बाकीचं वाक्य जसंच्या तसं कर्त्यानंतरचं सगळं जसं तसं घ्यायचं. स्टुडंट्स प्लेइंग ऑन द ग्राउंड. बघा वर स्टुडंट्स प्लेइंग ऑन द ग्राउंड. व्हर्बल क्वेश्चन तयार झाला. आता याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. क्वेश्चन टॅगचा नियम काय आहे, जसंच्या तसं फुल स्टॉप पर्यंत वाक्य आधी लिहून काढायचं. बघा स्टुडंट्स वर प्लेइंग ऑन द ग्राउंड. हा फुल स्टॉप आहे त्याचा काय करायचा, कॉमा करायचा. आता हेल्पिंग वर्ब काय आहे ते इथे घ्यायचं. बघा वर. आता वाक्यामध्ये नॉट आहे का, नॉट नाही म्हणजे तुम्हाला इथे नॉट लावायला लागेल. वरण. आता स्टुडंट्स आहे, स्टुडंट्स हे अनेक वचन आहे तर याचं आपण प्रोनाउन इकडे घ्यायचंय ते आणि प्रश्न चिन्ह म्हणजे वाक्य जसंच्या तसं लिहायचं. हेल्पिंग वर्ब घ्यायचा, वाक्यामध्ये नॉट नसेल तर नॉट इथे लावायचा, वाक्यात नॉट असेल तर नॉट लिहायचा नाही आणि तिथे त्याचं प्रोनाउन घ्यायचं. आलं लक्षात. आता बघा आपण WH क्वेश्चन तयार करूया. WH क्वेश्चन करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की प्रश्नाच्या खाली ज्या शब्दाच्या खाली अंडरलाईन असते त्याच्यावरून प्रश्न तयार करायचा. समजा पहिला एक WH क्वेश्चन तयार करूया आपण. समजा स्टुडंटच्या खाली अंडरलाईन असेल तर स्टुडंट्स म्हणजे हु म्हणजे कोण मैदानावर खेळत होतं. वर आहे, वर होते. बरोबर आहे. कोण मैदानावर खेळत होते. स्टुडंट्स म्हणजे हु ने प्रश्न तयार केला. हु वर प्लेइंग ऑन द ग्राउंड. आलं लक्षात. प्रश्नचिन्ह
आता समजा स्टुडंटच्या ऐवजी प्लेइंग खाली अंडरलाईन केलेली असेल, बरोबर आहे. प्लेइंग म्हणजे ते विद्यार्थी काय खेळत होते. कायला काय येणार व्हॉट. हा हेल्पिंग वर्ब जसाचा तसा घ्यायचा. व्हॉट वर स्टुडंट्स. आता प्लेइंग येणार नाही कारण प्लेइंग हे त्याचं उत्तर आहे, म्हणून व्हॉट वर स्टुडंट्स डुईंग. काय करत होते आपल्याला विचारायचं आहे ना, म्हणून डुईंग हे टाकायचं इथे. डुईंग म्हणजे करणे. व्हॉट वर स्टुडंट्स डुईंग ऑन द ग्राउंड. प्रश्नचिन्ह आलं लक्षात. म्हणजे विद्यार्थी मैदानावर काय करत होते असा प्रश्न तयार झाला. आता समजा ह्या प्लेइंगच्या ऐवजी ऑन द ग्राउंड खाली अंडरलाईन असेल, म्हणजे आता काय येणार ऑन द ग्राउंड म्हणजे कुठे खेळत होते. कुठे म्हणजे काय वेअर. बघा वेअर आलं. वेअर वर ऑन द ग्राउंड ह्याच्यात येणार नाही. वेअर वर स्टुडंट्स प्लेइंग. आलं लक्षामध्ये. यानंतरचं वाक्य बघा. अद्वैत विल गो टू पुणे नेक्स्ट वीक. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब काय आलं बाळांनो विल. आणि विल हे कोणत्या काळामधलं आहे फ्युचर टेन्स मध्ये. म्हणजे याचा मराठीमध्ये अर्थ असा होईल अद्वैत विल गो टू पुणे नेक्स्ट वीक म्हणजे अद्वैत पुढच्या आठवड्यामध्ये पुण्याला जाणार किंवा जाईल. बघा आता इथे याचा वर्बल क्वेश्चन आपल्याला तयार करायचा आहे. हेल्पिंग वर्ब आपल्याला मिळालेला आहे. वर्बल क्वेश्चनची सुरुवात ही नेहमी हेल्पिंग वर्बने होते, म्हणून विल घेतला हेल्पिंग वर्ब सुरुवातीला. बाकीचं वाक्य जसंच्या तसं लिहायचं आहे. अद्वैत गो टू पुणे नेक्स्ट वीक. प्रश्नचिन्ह. यानंतर आपल्याला क्वेश्चन टॅग बनवायचा आहे. क्वेश्चन टॅगचा नियम आहे वाक्य जसंच्या तसं लिहायचं आहे आणि मग त्याच्या पुढे टॅग लावायचा आहे. बरोबर आहे. अद्वैत will go to पुणे नेक्स्ट वीक. आता या फुल स्टॉपचा काय करणार कॉमा करणार. आता याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब काय आलं विल आलंय आणि नॉट नाही आलंय, म्हणजे इथे काय येणार वोंट. हा आता इथे अद्वैत आलंय. अद्वैत इकडे नाव घ्यायचं नाही. जे प्रॉपर नाउन असतं म्हणजे जो सब्जेक्ट असतो त्याचा इथे काय करायचं आहे प्रोनाउन वापरायचं आहे. मग अद्वैतचा प्रोनाउन येणार ही. आलं लक्षात. हे झालं क्वेश्चन टॅग. आता आपण WH क्वेश्चन त्याचे तयार करूया. समजा अद्वैत खाली अंडरलाईन आहे तर कोण नेक्स्ट वीक मध्ये पुण्याला जाणार आहे. जाणार बरोबर आहे. नेक्स्ट वीक मध्ये कोण पुण्याला जाणार अद्वैत. मग हू म्हणजे कोण. हू बघा हू आला हू. बाकीचं वाक्य जसं तसं लिहायचं. हू आले प्रश्न जे असतात ना त्याच्यामध्ये हू लिहायचं नावाच्या जागी आणि बाकीचं वाक्य जसंच्या तसं लिहायचं. हू विल गो टू पुणे नेक्स्ट वीक आणि प्रश्न चिन्ह. आता समजा अद्वैतच्या खाली अंडरलाईन नाहीये आणि टू पुणे म्हणजे कुठे जाणार आहे असा प्रश्न विचारायचा आहे. बरोबर आहे. तर कुठे म्हणजे काय वेअर. बरोबर आहे. वेअर विल अद्वैत
गो टू नका घेऊ इथे. व्हेअर विल अद्वैत गो नेक्स्ट वीक. प्रश्नचिन्ह. व्हेअर विल अद्वैत गो नेक्स्ट वीक म्हणजे पुढच्या आठवड्यात अद्वैत कुठे जाणार आहे. बरोबर आहे. आता टू पुणे, पुण्याला, टू पुणे, पुण्याला. आता समजा असं नेक्स्ट वीक असतं, नेक्स्ट वीकच्या खाली अंडरलाईन आहे. बरोबर आहे. म्हणजे केव्हा जाणार आहे. बरोबर आहे. म्हणजे केव्हा म्हणजे वेन. वेन विल अद्वैत, when will अद्वैत go to पुणे. प्रश्नचिन्ह. आलं लक्षात. बघा इथे जेव्हा WH चे क्वेश्चन असतात तेव्हा जो प्रश्न विचारला आहे ते उत्तर याच्यामध्ये नसतं या प्रश्नांमध्ये. पण वर्बल क्वेश्चन आणि क्वेश्चन टॅग मध्ये प्रश्न सुद्धा असतो आणि उत्तर सुद्धा असतं. आलं लक्षात. आता तिसरं वाक्य बघा. वर्बल क्वेश्चन बनवायचंय. विल आहे, विल. शी बाकीचं वाक्य जसे तसं लिहा. शी कीप हर बुक इन द बॅग. प्रश्नचिन्ह. क्वेश्चन टॅग वाक्य जसंच्या तसं लिहायचं. शी विल कीप हर बुक इन द बॅग. फुल स्टॉपचा कॉमा करा क्वेश्चन टॅग साठी. आता इथे काय आहे, विल आहे आणि इथे नॉट नाहीये म्हणून इथे काय येणार, वोंट येणार, वोंट येणार. आणि इथे शी हे ऑलरेडी प्रोनाउन आहे ते जसंच्या तसं घ्या शी आणि प्रश्नचिन्ह द्या. आता WH प्रश्न तयार करूया आपण. WH प्रश्न समजा इन द बॅग, इन द बॅग घेतले. बरोबर आहे. कोठे ठेवणार आहे, कोठे ठेवणार. बरोबर आहे. बघा इन द बॅग, इन द बॅग म्हणजे वेअर. कोठे म्हणजे वेअर. वेअर विल शी कीप हर बुक म्हणजे वेअर विल शी कीप हर बुक. कोठे ठेवणार. आलं लक्षात. तर अशा प्रकारे तुमचे हे बघा वर्बल क्वेश्चन कसा सोडवायचा, क्वेश्चन टॅग कसा सोडवायचा, WH क्वेश्चन कसं सोडवायचं हे तुम्हाला मी समजावलेलं आहे. बघा पण ह्या वाक्यांमध्ये प्रत्येक वाक्य आज जी मी तुमची घेतली त्या प्रत्येक वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब होतं. मग हेल्पिंग वर्ब आपल्याला वर्बल क्वेश्चन, क्वेश्चन टॅग, WH क्वेश्चन बनवायला मदत करत होतं. यानंतरचा जो व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये जी मी वाक्य घेणार आहे त्या वाक्यांमध्ये हेल्पिंग वर्ब नसणार आहेत. आणि आता जर हेल्पिंग वर्ब नाहीत तर तुमचा काय गोंधळ होणार. वाक्यामध्ये जर हेल्पिंग वर्ब आहे तर तुम्ही काय करणार, त्या हेल्पिंग वर्बची मदत घेऊन तुम्ही हे सगळे प्रश्न तयार करणार. बरोबर आहे. पण समजा वाक्यामध्ये हेल्पिंग वर्बच नाहीये आणि फक्त मेन वर्ब आहे, मग तुम्ही काय करणार. मग अशी वाक्य सोडवण्यासाठी तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये खूप छानपैकी गंमत घेऊन येणार आहे. ज्याच्यामध्ये माझ्याकडे एक जादूची पेटी आहे, त्याच्यामध्ये जादूच्या छड्या आहेत. त्या जादूच्या पेटीमधल्या छड्या वापरून तुम्ही ते प्रश्न सहज सोडवू शकता. आणि ते बघण्यासाठी तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ सेकंड पार्ट टाइप्स ऑफ क्वेश्चनचा जो दुसरा भाग आहे तो तुम्ही नक्की बघा. तुम्हाला माझी त्याच्यामध्ये जादूची पेटी मिळणार आहे, जादूच्या छड्या मिळणार आहेत आणि त्या छड्याच्या आधारे, त्या जादूच्या छड्यांच्या आधारे तुम्ही सहजपणे ते प्रश्न सोडवू शकणार. ती जादूची पेटी काय आहे, त्या छड्या कोणत्या आहेत हे बघण्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तर आजचा हा व्हिडिओ माझा पूर्ण झालेला आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर खूप आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला
तुम्ही लाईक करा. माझे व्हिडिओ हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मला मदत करा. आणि माझा हे चॅनल जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच ते सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ माझ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला मदत करा. धन्यवाद.